मी तर सर्वप्रथम या ज्या शिक्षण विभागात जी अशा पद्धतीची घटना घडली ते अतिशय निंदनीय आहे, त्याचा निषेध करतो. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनाला पत्र कोणाच्या नावानं देणं हे काही गैर नाही आणि प्रशासनाने त्यात चूक काहीच केली नाही. त्याच्या ते जे काही त्याचा क्लेम होता त्या क्लेमप्रमाणेच त्याला नियुक्ती दिलेली आहे. फक्त आमचं त्यात शिफारसपत्र होतं म्हणून आम्ही काही त्याला असा प्रकार करा असं काही सांगितलेलं नसतं किंवा अजून कोणी एखादा व्यक्ती त्याला शिफारसपत्र चांगल्या कामासाठी दिल्यानंतर त्यानं काही चुकीचं काम केलं म्हणून लोकप्रतिनिधीचा त्याच्यात काही गुन्हा आहे किंवा प्रशासनाचा काही गुन्हा आहे असं नाही. परंतु आम्ही जे पत्र दिलं हे बरोबर आहे. शिफारसपत्र तर दिलंच, मी स्वतः दिलं आणि गजानन लवटेनेसुद्धा दिलं, परंतु त्याच काही गैर आम्ही स्वतः केलं असं मला वाटत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशीची आणखी मी मागणी करणार आहात काय सांगणार? निश्चितच या प्रकरणात तो जो कोणी असेल, आम्ही शिफारसपत्र दिलं म्हणजे आमच्या ओळखीचा किंवा आमच्या संबंधित आहे हा भाग वेगळा. परंतु त्यानं जे हे कृत्य केलं, उत्तरपत्रिका त्याच्यात गाळ करून घरी लिहिण्यासाठी जर पाठवले असतील तर त्याचं हे कृत्य चुकीचं आहे. त्याला सजा झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहो. काल राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला. अमरावती जिल्ह्याला नेमकं काय मिळालं, काय नेमकी तिची प्रतिक्रिया? एकंदर जो अर्थसंकल्प होता हा तुम्ही जर पाहत असाल तर एकीकडे कर्जाचा डोंगर वाढत आहे राज्यावर, त्यात अशा लोकप्रिय घोषणा हा विषय आहेच. अनेक प्रलंबित कामं आहेत, ते पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देणं गरजेचं होतं. अमरावतीत आम्हाला असं वाटलं की जो हा उड्डाणपूल आहे या उड्डाणपुलाची तरतूद त्यामध्ये होईल, कारण त्यामध्ये या बजेटमध्ये ती करणं गरजेचं होतं की जेणेकरून अमरावतीकरांचा फार मोठा एक विषय आहे, तो विषय मार्गी लागलेला असता. परंतु आज वाहतुकीची कोंडी किंवा इतर विषय त्या पुलामुळे खूप निर्माण झाले आहेत. तो विषय बजेटमध्ये त्याची तरतूद 200 काही कोटीची ते करणं गरजेचं होतं, ती केल्या गेली नाही. मला एकंदरीत असं वाटते की कोणातरी एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक काही कोटी देऊन त्याचं सांत्वन केलं गेलं, तिकीट न मिळाल्यामुळे सांत्वन केलं गेलं असं मी म्हणेन. तुम्ही आता ते जाणू शकता की काय कुठल्या प्रकारात तिथं पैसे दिले गेले तर बाकी अमरावतीला काही मिळालं असं मला वाटत नाही. रोहित पवार जे आहेत ते अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात आवाज उठवत आहेत. दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहे. कसं निश्चितच जो माननीय माजी उपमुख्यमंत्री महोदय यांचा जो हादसा झाला अजितदादांचा, तो घातपात आहे असं जवळपास सगळेच लोक आज खाजगीत आणि बाहेरसुद्धा बोलत आहेत. त्यानिमित्तानं रोहित पवारांचे ते काका आहेत आणि त्यांनी त्याची चौकशी मागणं हे गैर नाही. त्यामुळे लोकांमध्ये जो काही हा संभ्रम आहे तो संभ्रम लोकांचा दूर होईल त्याची जर चौकशी झाली तर. म्हणून रोहित पवारांनी जे लोकांच्या भेटी घेतल्या काही मोठ्या नेत्यांच्या त्या योग्यच आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. अजितदादाचा जो काही म्हणजे अपघात झाला की घातपात झाला हे त्यातून सिद्ध होईल. एक शेवटला प्रश्न, आता राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची संपत्ती जी आहे ती जास्त दाखवलेली आहे. जवळपास 88 कोटी 33 लाख रुपये एवढी संपत्ती दाखवलेली आहे पार्थ पवारांची. त्यात त्यांची वैयक्तिक तो विषय आहे. पवारसाहेब किती गरीब आहे किंवा त्यांचा नातू किती श्रीमंत आहे हे आम्हाला सांगता येणार नाही. त्यांनी जी संपत्ती दाखवली असेल ती त्यांच्या जे काही रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डनुसार दाखवली असेल असं मला वाटते. पवारसाहेबाची असो किंवा पवारसाहेबांची असो. भाऊ, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला त्यांच्या अविश्वासचा प्रस्ताव जो उद्या लोकसभा सभागृहामध्ये मांडणार आहे. सर्व पक्षांना जर पाहिलं तर सत्ताधारी पक्षांना विरोधी पक्षांनी देखील व्हीप एकंदरीत या ठिकाणी जाहीर केली आहे. पक्षपातीपणा ओम बिर्ला करतात असा एकंदरीत सर्व पक्ष विरोधी पक्षांचा आरोप आहे. ओम बिर्लाजी हे पक्षपाती धोरण आखतात, पक्षपातपणा ते त्या धोरणानं वागतात हे सूर्यप्रकाशा एवढं स्पष्ट आहे. ते
एका पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आज त्या खुर्चीवर बसून वागतायत, हे अतिशय चुकीचं आहे. त्यांच्यावरचा जो अविश्वासचा ठराव आहे तो उद्या पक्षश्रेष्ठीच्या निर्णयानुसार काय होईल तो भाग वेगळा, परंतु आम्हाला जे एकंदरीत वाटते ते ओम बिर्लाजी हे पक्षपाती धोरणानं वागतात. हो, अमरावती मेळघाटमध्ये पाणी टंचाईच्या झळा सुरू झालेल्या आहेत. शासन प्रशासन अपयशी ठरतंय, काय सांगणार? तुम्ही खासदार आहेत. निश्चित यासाठी शासन खऱ्या अर्थानं जबाबदार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तिथं योजना राबवल्या जात आहेत आणि योजना राबवल्या जात असतानासुद्धा तिथं पाणी टंचाई दरवर्षीच ही आपल्याला पाहायला मिळतील. त्याच गावात त्या पाणी टंचाईच्या विषय नेहमी समोर येतो. आम्ही गेल्या काही दिवसात 4-5 दिवसात जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर आणि मी स्वतः आम्ही दौरा केला. अनेक गावात पाणी टंचाईच्या झळा पोहोचलेल्या आहेत. पाणी टंचाईच्या बाबतीत लोक आमच्यासोबत बोलत होते. मी त्यावेळेस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. यानंतर एक मीटिंग घेऊन तो प्रश्न कसा निकाली काढता येईल तो प्रयत्न करेल. परंतु शासन हे तेवढंच जबाबदार आहे. तिथल्या ज्या काही योजना आहेत जलजीवन मिशनच्या, त्या पैसे नसल्यामुळे त्या ठेकेदारांनी पूर्णतः बंद ठेवलेल्या आहे. त्यामुळे अधिक पाणी टंचाई तिथं निर्माण झाली आहे. जलजीवनमध्ये काही भ्रष्टाचार झाला असा तुमचा एक आरोप आहे. जलजीवनमध्ये भ्रष्टाचार सातत्यानं होतच आहे आणि झालासुद्धा. तर त्या संदर्भात आपण चौकशीचं पत्रसुद्धा देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.